हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. हा व्हिडिओ जो आहे तो फ्रायडेचा आहे. ॲक्च्युली दोन दिवस झाले माझी तब्येतच ठीक नाही. म्हणजे थंडीमुळे इतका त्रास होतो ना, घसा वगैरे जाम झाला आहे, थंडी ताप चालूच आहे. म्हणून मी 2 दिवस जो आहे आरामच केलेला, म्हणजे व्हिडिओ वगैरे काहीच अपलोड नाही केलेला. तर चला, शुक्रवार म्हणजे गुरुवार जेवढा धावपळीचा असतो, जेवढा हेक्टिक असतो ना, मला वाटतं त्यापेक्षा शुक्रवार असतो. कारण गुरुवारची रात्रीची जी कामं आहेत मी सगळी पेंडिंग ठेवलेली असतात. म्हणजे भांडी असो किंवा किचन ओटा वगैरे छान डीप क्लीन करून घ्यायचा असेल तो मी सगळा शुक्रवारवर ढकलून देते. तर सकाळी लवकर उठले, किचन म्हणजे स्वयंपाक वगैरे केला, त्याच्यानंतर किचन वगैरे आवरून घेतलं छान. भांडी तर एवढी पडतात ना की विचारूच नका. गुरुवारची सगळी गाडीवरची भांडी जी आहेत मी तशीच ठेवते आणि ती शुक्रवारी जी आहेत ती आवरून घेते. तर चला, किचन ओटा आवरला आहे, भांडी झाली आहेत, कपडे झाली आहेत, मस्त बेडरूम जो आहे तो क्लीन करून घेतलेला आहे. आणि आपल्याला आजारी असो किंवा काही असो ही कामं तर आपल्यालाच करावी लागतात. आणि काल ना गुरुवारी म्हणजे बाजारात एक काका असतात आमच्या शेजारी भाजीवाले, त्यांनी मला एवढ्या सगळ्या भाज्या दिलेल्या, बापरे. म्हणजे मी नको नको म्हणताना त्यांनी मला गाजर, वाटाणा, मेथी आणि ही कांद्याची पात, बीटरूट सगळं जे आहे ते दिलेलं. आणि एवढ्या भाज्या मला आज नीट करायच्या होत्या. तर त्यात तर तशाच जर फ्रीजमध्ये ठेवल्या ना तर खराब होतील, म्हणून मी लगेच जे आहे ते नीट करायला बसलेले. आणि आज ना ही जी आहे सरसोची भाजी, म्हणजे ज्याला मोहरीची भाजी म्हणतात, पण सरसोचा साग जो असतो ना तो बनवणार आहे मी फर्स्ट टाईम. आणि खूप एक्सायटेड आहे मी, म्हणजे ही भाजी कशी लागेल. किंवा खूप ऐकलेलं असतं ना आपण या भाजीबद्दल की खूप भारी बनते, खूप भारी लागते, पंजाबला वगैरे जास्त खातात ही भाजी. तर चला, खूप रेसिपी ज्या आहेत त्या स्क्रोल केल्यानंतर मला लंच विथ प्रसिका यांची रेसिपी आवडली. आय नो की सगळ्यांना हे माहिती असेल, त्यांची रेसिपी खूप सिम्पल छान, म्हणजे सगळ्याच रेसिपी खूप भारी असतात. मी त्यांना खूप आधीपासून फॉलो करते. तर त्यांचीच एक रेसिपी जी आहे सिम्पलवाली ती घेते मी. तर म्हणजे त्या रेसिपीनुसार जी आहे भाजी बनवणार आहे. किचनमध्ये आले, केस बांधल्याशिवाय काय आपल्याला कुठली कामं होत नाहीत. म्हणजे केस गळ्यात सूट ठेवून कामं करणं म्हणजे एक टास्कच असतं असं मला वाटतं. पण कधी कधी ओले वगैरे असल्यावर मी ठेवते तसे केस, पण आत्ता नाही. आता केस वरती बांधले सगळ्यात पहिले. आता याच्यात ना खरं चंदन बटवा ॲड केलेला त्यांनी, म्हणजे पालक, सरसो आणि चंदन बटवा. पण माझ्याकडे काही चंदन बटवा नव्हता, म्हणून मी त्याच्यात मेथी ॲड केली. पण खरंच खूप भारी लागत होती ही भाजी. मला असं वाटत होतं आधी का नाही बनवली कधी मी ही भाजी, एवढी सुंदर लागते. म्हणजे ऐकलं आहे खूप वेळा की सरसोचा साग आणि मक्के दी रोटी खूप भारी लागते, की एकदा तरी खावी, म्हणजे नाही का. आणि म्हणूनच मी आज जो आहे, पण मी थोड्याच क्वांटिटीमध्ये बनवणार आहे. घाबरत बनवत होते, कारण म्हटलं जर आवडली नाही घरात म्हणजे कोणाला तर वाया पण जायला नको, म्हणून थोडीशी जी आहे ती बनवणार आहे. चला, पालक, सरसो आणि मेथी छान वॉश करून घेतली, कट करून घेतली. आणि हे जे आहे ना कुकरमध्ये मी एक शिट्टी काढणार आहे. ह्याच्यात हिरवी मिरची आणि लसूण पण जाईल, म्हणजे मीठ, हिरवी मिरची, लसूण आणि ह्या 3 भाज्या ज्या आहेत शिजवून घ्यायच्या. त्याच्यात डाळ वगैरे अजिबात जात नाही. जसं आपण पालकचा गरगट्टा करताना डाळ ॲड करतो ना, डाळ किंवा शेंगदाण्याचा कूट, तसं अजिबात काही जात नाही याच्यात. तर त्या तिन्ही भाज्या मी एकत्र कुकरला ज्या आहेत लावलेल्या आहेत. त्याच्यानंतर मीठ टाकलेलं आहे चवीनुसार, कारण मग भाजी छान एकजीव होते. आणि मस्त मिठाने म्हणजे शिजतानाच मीठ टाकलं तर भाजीला एक छान टेस्ट येते. आता इथं लसूण सोलून घेते, लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा त्याच्यात टाकायचा आहे. मी एक शिट्टी कुकरची करून घेते आणि त्याच्यानंतर लसूण आणि हिरवी मिरचीचा जो आहे तो ठेचा टाकणार आहे. माझ्याकडून एक गोष्ट चुकली, थोडीशी तिखट करायला पाहिजे होती भाजी, पण प्रत्युषचे पप्पा जे आहे तिखट खात नाहीत, म्हणून मी ती कमी तिखट बनली गेली. जर अजून जास्त तिखट झाली असती ना तर भारी लागली असते, असं माझं मत आहे. कारण मला तिखट खायला आवडतं. ज्यांना तिखट आवडत नाही त्यांच्यासाठी ही भाजी एक नंबर बनलेली. तर चला, लसूण, हिरवी मिरची वाटून घेतली, ती त्याच्यात मी कुकरच्या ज्यात टाकणार आहे भाजीमध्ये. आता इकडं कुकर होतं आहे तोपर्यंत म्हटलं आता मक्याचं तर काय पीठ नाही, म्हणजे मक्के दी रोटी बनवायचं तर काय प्रश्नच येत नाही. मक्याचं पीठ नाही येत आपल्याकडं, नसतंच, कारण कधी ते वापरात येत पण नाही. म्हणून मग ज्वारीचीच इथं जे आहे भाकरी बनवून घेते आहे. तोपर्यंत कुकरच्या 2 शिट्ट्या ज्या आहेत त्या होत आहेतच. कुकर थंड होईपर्यंत म्हटलं 2 भाकरी पण होतील एकीकडे. आपल्याला असं मल्टीटास्किंगची खूप सवय झालेली असते. म्हणजे माझं तर असं आहे, मी एका वेळी 2 भाज्यांना एकत्र पण फोडणी देत असते, की दोन्ही गॅसवर 2 कढई वगैरे ठेवायची आणि 2 वेगवेगळ्या भाज्या ज्या आहेत ती मी बनवू शकते. तर म्हणून कुकर थंड होईपर्यंत म्हटलं भाकरी करून घ्यावी. भाकरी वगैरे मक्के दी रोटी नसली म्हणून काय झालं, म्हणजे ज्वारीची भाकरी पण काय आपली कमी भारी लागत नाही, म्हणून ज्वारीची भाकरी बनवली. 2 भाकरी बनवल्या, यांच्यासाठी एक आणि माझ्यासाठी एक. खरं शुक्रवारी ना खूप कंटाळा येतो मला, म्हणजे स्वयंपाकाचा म्हणा किंवा घरातल्या कामाचा म्हणा.
पण कंटाळा करून पण माझ्यावरच तो लोड पडणार आहे. म्हणजे मग शनिवारी जास्त काम पडेल म्हणून ज्या त्यावेळी जी ती कामं केली ना की आपल्याला पण रिलॅक्स वाटतं आणि लोड जास्त पडत नाही असं मला वाटतं. म्हणजे आता पण बघा ना, एवढ्या भाज्या जर मी एका वेळी नाही निवडून ठेवल्या ना तर मला ते सारखं डोक्यात राहील की मला भाज्या नीट करायच्यात. फ्रीज अस्ताव्यस्त पडला, म्हणजे फ्रीजमध्ये तशाच भाज्या मी ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत. म्हणून सगळ्या भाज्या पण एकत्रच नीट करून घेतल्या, जेणेकरून माझं माइंड रिलॅक्स राहील की आहेत भाज्या, जेव्हा केव्हा करायची तेव्हा इझी जाईल. म्हणजे पटकन भाजी काढली आणि बनवली की म्हणजे नीट करून ठेवले ना भाज्या की आपल्याला पण जास्त टेन्शन येत नाही. छान असं भाजी शिजलेली, म्हणजे काही काही लोक पातेल्यात पण शिजवतात, पण मला ही कुकरची मेथड जी आहे पटकन वाटली, इझी वाटली, म्हणून मी ती छान आता स्मॅश करून घेते आपल्या स्मॅशरने. आणि परत एकदा तडक्यासाठी थोडासा कांदा आणि लसूण, थोडासा, तसं तर लसूण टाकलेला होता पण एक तडक्यासाठी म्हणून थोडासा लसूण आणि कांदा जो आहे मी फ्राय करून घेतलेला आहे. खूप कांदा फ्राय करायचा नाही. आणि इथं भाकरी जी आहे माझ्यासाठी मी शेवटची भाकरी जी असते ना ती कडक करायला ठेवली आहे. मला कडक भाकरी खूप जास्त जे आहे आवडते, त्याच्यामुळे आता असं खूप जणांना आवडत असेल कडक भाकरी, म्हणजे गरम गरम कडक भाकरी सगळ्यांनाच आवडत असेल. चला, कांदा थोडासा फ्राय करून घेतला आहे, लसूण आणि कांदा, आणि त्याच्यात जी आहे ही भाजी ॲड करणार आहे. तर ज्यांना कोणाला शेंगदाण्याचा कूट आवडत असेल ना त्यांनी तो टाकतात, म्हणजे असं मी बघितलं 1-2 रेसिपीमध्ये, पण मी नव्हतं ॲड केला. आणि हो, याच्यात ना थोडंसं आपलं डाळीचं पीठ ॲड करायचं, म्हणजे एखादा चमचा भरायचा किंवा अर्धा चमचाचा ॲड करा, त्याची म्हणजे एकजीव होऊन येते भाजी. त्याच्यासाठी मी इथं दाखवायचं विसरले, पण मी टाकलेलं 1 चमचाभर पीठ त्याच्यात. आणि चला, घरात दुसरं कोणीच नाही आहे खाऊन बघण्यासाठी किंवा तुम्हाला रिव्ह्यू देण्यासाठी, म्हणूनच मी खाऊन बघते आणि तुम्हाला सांगते ही भाजी कशी झाली आहे. तर मस्त गरम गरम कडक भाकरी आणि भाजी, वाव! म्हणजे थंडीत तर असं जेवण भेटलं ना तर मग काय विचारूच नका, इतकं भारी आणि इतकं सुख आहे ना त्या जेवणात की काय विचारायलाच नको. आणि त्यातल्या त्यात जर दुसरं कोणी करून घेतलं तर मग काय दुधात साखरच आहे. पण असं, चला, हे मीच बनवलेलं आणि मीच खाऊन सांगते तुम्हाला की कशी झाली आहे भाजी. लाईट गेली होती तरी म्हटलं व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू करूया, कारण ही भाजी कधी मी परत करेल माहिती नाही, म्हणजे परत नक्कीच करेल, पण कधी करेल माहिती नाही. आणि इतकी भारी टेस्ट लागत होती ना, म्हणजे गरम गरम तर खूपच भारी लागत होती. तर चला, जेवण वगैरे झालेलं आहे मस्त, आणि आता माझ्या आवडीच्या कामाला मी लागणार आहे. इथं एक छल्ला बनवलेला छान, आणि ही चंद्रकोर जी आहे ती मला भरून घ्यायची आहे. तर चंद्रकोर जेव्हा मी लोडिंग वगैरे टाकेल किंवा जे काही मी त्याच्या टाकेल ना तेव्हा मी तुम्हाला पूर्ण झाल्यावर दाखवेल की किती भारी दिसत होती. तर चला, म्हणजे दिवसभर कितीही काम असलं, किती घाई असल्यानंतर माणसाने, म्हणजे खास करून बायकांनी ना स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढावा. म्हणजे काही तुमच्या आवडीचं असेल किंवा काही निवांत बसायचं असेल ना तरी स्वतःसाठी थोडासा जो मी टाईम असतो ना तो काढलाच पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे आपण तर बऱ्याचदा हे काम ते काम ते काम, म्हणजे आपल्या डोक्यात सतत कामच चालू असतं, किंवा मग मुलांचा अभ्यास असतो, मुलांचं शाळा, ट्युशन, मिस्टरांचं ऑफिस, ते सगळ्या कामात इतके गुंतून जातो ना की आपण स्वतःसाठी कधीच वेळ काढत नाही. म्हणजे इवन चहा घेत घेत पण आपल्याला काहीतरी लसूण सोलायचा असतो, भाजी चिरायची असते, तो पण आपण निवांत घेऊ शकत नाही. आय एम शुअर की सगळ्या बायकांचं असं होत असेल. तर चला, असा होता आजचा मिनी ब्लॉग. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि ही चंद्रकोर जेव्हा मी पूर्ण भरेल ना तेव्हा नक्कीच तुमच्याशी शेअर करेल, इतकी भारी दिसते ना ती. तर चला, बाय, भेटूया आपण एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि जसं मी सांगितलं आहे तसं स्वतःसाठी थोडासा वेळ काढायला शिका. तर चला, बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.